नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत, तर त्यांच्यासाठी मी खास मेनू बनवणार आहे। त्यासाठी मी आधी पनीरची भाजी बनवून घेणार आहे। गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं। त्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे। कांदा टोमॅटो आधी मी तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलेलं। त्यानंतर मी त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक करून मी प्युरी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। थोडं तेल गरम झाल्यावर त्यानंतर काजूला पण मी तसंच थोडंसं तेलामध्ये रोस्ट केलेलं आहे, गरम केलेलं आहे आणि त्याचे पण मी प्युरी बनवून घेतलेली आहे। आणि थोडंसं ते मसाला प्युरी व्यवस्थित जरा तेल सुटूसपर्यंत भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाला चटणी वापरलेली आहे, थोडीशी हळद वापरलेली आहे आणि थोडंसं गरम मसाला आणि त्याच्यामध्ये मी मीठ नंतर घालून घेणार आहे। आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे। आणि तिकडं ते शिजत आहे तोपर्यंत मी इकडं पनीर वगैरे बारीक कट करून घेतलेलं आहे। आता हे बारीक केलेले पीसेस आहे पनीरचे, ते त्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे बघा, अशा प्रकारे। आणि वरून मी कोथिंबीर पण घालून घेतलेलं आहे। आणि आता ह्याला मी मस्तपैकी शिजवू देणार आहे एक 10 मिनटं। बघा आपली भाजी तयार होते। मग मी मीठ पण घालून घेतलेलं आहे बघा, अशा प्रकारे आपली भाजी पण तयार झालेली आहे। बघा किती छान पण कलर आला आहे। त्यानंतर मी इकडं भाताचं पण करायला घेतलेलं आहे साईडला। आता भाजी तयार झालेली आहे। आता मी खिचडी बनवणार आहे, ते कुकरमध्ये बनवणार आहे। त्याच्यामध्ये मी ऑलरेडी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। त्याच्यातच मी मोहरी, जिरं, लसूणची फोडणी दिलेली आहे लगेच। आणि त्यानंतर आपले जे व्हेजिटेबल्स आहे ते मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी बटाटो बारीक कट करून घेतलेलं, ते आधी तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे 2 मिनटं। त्यानंतर गाजर घातलेले आहे, कांदा घातलेला आहे, टोमॅटो घातलेला आहे आणि वाटाणे घालून घेतलेले आहे। आणि त्याला मी आता चमच्याने हलवणार आहे 1-2 मिनटं। असं व्यवस्थित जरा 1-2 मिनटं जरा भाजीला शिजवू द्यायचं। आणि त्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि त्याला पण मी जरा 2 मिनटं हलवून घेतलं मिक्स होण्यासाठी। त्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगा घालायला विसरलेले, मग थोडंसं शेंगा पण घालून घेतलेलं आहे। आणि ते व्हेजिटेबल्स थोडंसं भाजल्यावर मी त्याच्यामध्ये मसाला चटणी वापरलेला आहे, थोडंसं हळद घालून घेतलेलं आहे आणि गरम मसाला पण वापरलेला आहे। आणि ते सगळीकडनं मिक्स करून घेतलेलं आहे। सगळीकडं मसाला लागावा म्हणून असं चमच्याने मी हलवून घेतलेलं आहे 2 मिनटं। त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता पाणी घालून घेणार आहे। तर त्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे 4 ग्लास पाणी घालून घेणार आहे। आणि वरून कोथिंबीर घालून घेणार आहे थोडीशी। मीठ मी मगाशी थोडंसंच घातलेलं आणि आता मी परत मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याला चमच्याने 2 मिनटं हलवून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास मी डाळ मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि धुवून झाल्यावर मी ते कुकरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघा, अशा प्रकारे। आणि त्याला मी आता चमच्याने 1-2 मिनटं हलवून घेणार। बघा कलर तरी किती छान आलेला आहे मस्तपैकी। आता टोपण लावून मी त्याचे 3 शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरचे।
इकडं आता आपली मस्तपैकी खिचडी पण तयार झालेली आहे. बघा कलर पण आलेला आहे छान मस्तपैकी. आता मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता मी इकडं गरम गरम चपाती पण बनवत आहे. मी पीठ मळून आधीच ठेवलेलं आहे 15 मिनिटं आधी. आणि पीठ पण आता व्यवस्थित भिजलेलं आहे. पण भरभर आपली चपाती पण इकडे तयार होते गरम गरम पाहुण्यांसाठी तयार. बघा अशा प्रकारे मी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.